हाय, हॅलो, नमस्कार. मी मंजुला. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आत्ता कामावरून आली, 10:30 वाजलेले आणि आज शुक्रवार आहे त्यामुळे म्हटली थोडीशी साफसफाई करूया, कारण की ते बाजूला घराचं काम चालू आहे. तर खूप धूळ आतमध्ये येते. एवढी धूळ आतमध्ये येते की सकाळी पुसलं तर संध्याकाळीसुद्धा पुसावं लागतं, एवढी धूळ आतमध्ये येते. कारण बाजूलाच असं बाजूलाच हे आहे, रूम आहे, तर खूप धूळ येते. तर इथे बेडशीट आहे ना, या मुलं नुसती वरती चढून चढून ती आहे ना खूप घाण करून टाकतात. तर म्हटली ती पण काढून टाकली ती मग आणि दुसरी हातरले त्याच्यावरती. तर इथे आहे ना लगेचच झाडू वगैरे काढून घेते, कारण की 10:30 वाजलेले. आधी सकाळी मी झाडू वगैरे काढून गेलेली, पण आता लादी वगैरे पुसायची होती आणि तर म्हटली चला झाडू काढून घेते. तर इथे ड्रॉवरच्या आतमधून वगैरे झाडू काढून घेतली, कारण की कचरा जातच असतं खालतून, त्यामुळे खाली पण झाडू मारून घेते. जेव्हा झाडू मारते तेव्हा आतमध्ये झाडू मारतेच. तर आज आहे शुक्रवार, माता लक्ष्मीचा वार. सगळीकडे जेवढी आपल्या घरामध्ये स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा निवास असतं. तर त्यामुळे शुक्रवारचं थोडं मी व्यवस्थित सगळं साफसफाई करते, कारण की जिथे स्वच्छता असतं तिथे लक्ष्मीचा निवास असतं ना. तर लगेचच इथं पोछा मारून घेतला मी. असं सगळीकडून हात घालून वगैरे इथे पोछा वगैरे केला ना जर बरं असतं, चांगलं असतं. कपाटाच्या ड्रॉवरवरून पण पुसून घेते, कारण की आपले मसाल्याचे हात वगैरे, साबणाचे हात वगैरे लागलेले असतात. तर पुसून एक वेळेला असं पुसून घेतलं तर ते छान वाटतं, बरं वाटतं. नंतर आपण क्लिनिंग करायला गेलो तर एवढं जास्त आपल्याला काय झंझटमारी होत नाही. त्यामुळे एक वेळेला हात फिरवूनच घ्यायचा. तसं मी फिरवूनच घेते त्याच्यावरून. तर आपला उंबरठा आहे ना नेहमी स्वच्छ ठेवायचा. दरवाजावरून पण पुसून घ्यायचा, कारण की तिथे पण धूळ वगैरे उडालेली असते. त्यामुळे दरवाजा वगैरे आपला स्वच्छ असायला पाहिजे, नेहमी स्वच्छ असायला पाहिजे. तर इथे आहे ना आता मी लगेच रांगोळी काढून घेतली. अशी साधी सिंपलच रांगोळी काढून घेतली, कारण बाहेर काढून नाही घेत, कारण की पाणी येतं दुपारचा, त्यामुळे बाहेर रांगोळी काढलेली अजिबात राहत नाही. कधीतरीच काढते बाहेर, नाहीतर उंबरठ्यावरती असतेच रांगोळी. मंगळवार, शुक्रवार आणि गुरुवार अशी मी रांगोळी काढतेच. नाहीतर अशी तर एरवी काढायला गेलो ना तर पाणी वगैरे येतं, पाईप वगैरे टाकायला लागतं, त्यामुळे रांगोळी राहतच नाही. तर जास्त जास्त करून नाहीच काढत. काढली तर हे मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या वारी मी काढते. तर इथे आज शुक्रवार होता, तर गॅस ओट्याची मी पूजा करते शुक्रवारची. आणि अशी पूजा वगैरे केली ना तर बरं वाटतं, म्हणजे मला तर चांगलंच वाटतं, कारण की मी नेहमीच करते. तर इथे उंबरठा पण पुजून घेते.
देवपूजा झाली का मग आपल्या दुसऱ्या कामाला बरं असतं. सकाळी तर मिस्टर माझे देवपूजा करून गेलेले, पण शुक्रवार होता तर मी नंतर देवपूजा करते. अशी साधी देवपूजा नंतर माझी असतेच. तर इथे ना सकाळपासून पाणीच नव्हते प्यायले, तर म्हटली चला थोडंसं पाणी पिऊन घेते. एवढी तहान लागलेली, कामाच्या ह्याच्यामध्ये खायचं प्यायचं विसरूनच जातो. तर सकाळी माझी भाजी चपाती झालेली. सकाळी मी यांच्या मिस्टरांसाठी अंड्याची भुर्जी बनवून दिलेली आणि माझा तर उपवासच होता, तर म्हटली मटकीची उसळ बनवते. तर एका साईडला मी भात ठेवून दिला आणि एका साईडला मी मटकीची उसळ बनवते. डायरेक्ट कुकरलाच फोडणी देऊन टाकते, म्हणजे लगेच झटपट आपलं बरं लगेच होतं. तर इथे ना मी 1 चमचा तेल टाकलेला आणि राई जिरा टाकला आणि कढीपत्ता त्याच्यात टाकून घेतला. त्याच्यातच 5-6 लसूण असं मस्तपैकी ठेचून घेतले खलबत्त्यामध्ये आणि ते टाकले. मस्त लसूण अशी ना लाल होऊन द्यायची. आणि त्याच्यानंतर आहे ना टोमॅटो टाकला. टोमॅटो चांगला असं मस्त शिजून द्यायचा. त्याच्यानंतर आहे ना आपला भाजलेला वाटण टाकायचं. थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण की जास्त वाटण टाकल्यावर मग नुसतं वाटण लागतं. त्यामुळे थोडंसंच टाकायचं. मी थोडंसंच टाकते, कारण उसळ बनवायची होती अशी पातळ अशी घट्ट असं नव्हता रस्सा बनवायचा मला, पातळ अशी बनवायची होती. त्यामुळे थोडंसंच हे टाकलं. त्याच्यानंतर आहे ना लाल मिरची, हळदी पावडर, आपले साधे मसाले ते टाकून घेतले आणि मस्त अशी फ्राय करून घेतले तेलामध्ये त्यांना. आणि त्याच्यानंतर आहे ना मटकी टाकली. मटकी अशी चांगली मस्तपैकी मिक्स करून घ्यायची. साधं सिंपल जर कुठे आपल्याला झटपट बनवायचं असेल तर हे असं बरं आहे की लगेच कुकरला 1-2 शिट्टीमध्ये लगेच होऊन जातं. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचा. झाकण लावून आहे ना 1-2 शिट्टीमध्ये होऊनच जातं, लगेच होऊन जातं. त्यामुळे झटपट आपल्याला जर करायचं असेल ना तर असं कुकरला लगेच होऊन जातं. मी तर जास्त करून असंच करते, कारण की टाईम मिळत नाही, वेळ मिळत नाही. त्यामुळे एकच कुकरला लावून टाकते. तर इथे आहे ना आता किचन ओटा वगैरे साफ करून घेते. किचन ओटा वगैरे साफ करून घेतल्यावर किती छान वाटतं, मोकळं वाटतं. तर इथे आहे ना एका साईडला भात ठेवलेला, एका साईडला मटकीची उसळ ठेवलेली. तर लगेच दोन्ही झालं आणि नंतर ह्याला आहे ना फ्रेंच फ्राईज पाहिजे होतं. तर थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये 2 बटाटे चिरून अशीच थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतली. काही जास्त तेल वगैरे नव्हतं टाकलं, थोड्याशा तेलामध्ये पण होतात. हे बघा.
थोड्याशा तेलामध्ये असं मस्त असं लालसर व्यवस्थित असं झालेलं. आणि त्याच्यानंतर खालची सगळी कामं करून घेतली आणि वरती असाच पसारा सगळा पडलेला, कारण की सकाळी सगळं करायला मिळत नाही, कामावरती जायचं असतं, त्यामुळे असंच सगळा पसारा असतो. कामावरून आल्यावर नंतर मग हे सगळं पसारा आवरायचं असतं मला. तर नंतर आल्यावरती अंथरुणे वगैरे घड्या करून असेच ठेवलेले असतात, ते मग नंतर ठेवून देते. आणि नंतर मग वरची डस्टिंग वगैरे करायला घेते, कारण की इथे भरपूरच धूळ येते. असं आपलं थोडं थोडं हात असं वरच्यावर असलं की बरं असतं, धूळ वगैरे दिसून येत नाही मग. तर इथे आहे ना, हे सगळं याच्यावरती सामान होतं तो व्यवस्थित करून घेतला आणि खालून पुसून घेतलं. सगळं व्यवस्थित ठेवल्यावर जेव्हा आपण शोधायला जातो तेव्हा लगेचच भेटून जातं, नाहीतर असं इकडे तिकडे असलं की भेटतच नाही, हे कुठे गेलं ते कुठे गेलं असंच करत राहतो. आणि इथे आहे ना, हे कपाट पण मला साफ करायचं होतं. अजून शाळेची बुक वगैरे आलेली नाही, तरी हा एवढा पसारा. बुक आली तर अजून मग पसारा होऊन जातं. दोन 2 दिवसांनी हे सारखं काढावंच लागतं, कारण की ते सारखं काय ना काहीतरी ठेवलेलं असतं, तर ते घाई गडबडीमध्ये काढायचं आणि तसंच ठेवून द्यायचं. तर इथे व्यवस्थित करावंच लागतं, कारण की समोरच असं असल्यामुळे थोडंसं व्यवस्थित असलं की बरं असतं. कोणी पण येतं तर असं पसाऱ्यासारखं चांगलं वाटत नाही. आणि असं खुलं आहे तर ते व्यवस्थित करूनच ठेवते मी. आणि आपण आहे ना, इथे असं घरामध्ये आपल्या साफसफाई वगैरे केली का एवढं बरं वाटतं, म्हणजे क्लीन झालं का छान वाटतं, मनाला एकदम चांगलं वाटून राहतं. आणि लगेचच मग इथे झाडू काढून घेतली बघा. बॉटल वगैरे कसं खाली फेकून देतो, पाणी प्यायचं आणि खाली ठेवून द्यायची. घरामध्ये स्वच्छता असायलाच पाहिजे, कारण की जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मीचा निवासस्थान असतं. त्यामुळे स्वच्छताही असायलाच पाहिजे घरामध्ये. कामाच्या ह्याच्यातून थोडंसं तरी वेळ काढून आपल्या घराकडे लक्ष द्यायलाच पाहिजे, नाहीतर नुसतं काम करतोय आणि घरामध्ये लक्ष नाही, तर ते बरोबर नाही आहे. का बाहेरचं बघून घरामध्ये आपल्याला बघावंच लागतं, नाहीतर नाही, ते आपल्या घरासाठी चांगलंच नसतं. तर नुसतं बाहेरचं काम करून काय फायदा? घरामध्ये जर लक्ष नसेल तर काय फायदा नाही. तर इथे माझे कपडे काल धुतले ते काढून घेतले, कारण की धुतलेले कपडे मला बाहेर वाळत टाकायचे होते.
एकाचे एक पाठोपाठ लागोपाठ असे कामं लागलेलीच असतात. हे करायचं, ते करायचं. आणि ती जर नाही केली तर तिकडे काय कोण बघणार पण नाही आणि दुसरं कोण करणार पण नाही, की राहिलं तर ते दुसरं कोणीतरी करून जाईल. आपल्यालाच करायचं असतं. त्यामुळे पटापट करूनच मी घेऊन टाकते. दुपारी जेवायच्या आधी ही सगळी कामं करते, कारण की जेवण कामं होत नाही अशी. तर आता आहे ना, माझ्या कपड्यांच्या घड्या करायच्या राहिलेल्या. केस बांधून गरमीतून एवढा वास वगैरे येतो ना. थोडेसे असे मोकळे ठेवले म्हणजे थोडंसं असं मोकळी हवा लागली की बरं वाटतं. तर केस जास्त मोकळे पण ठेवून चालत नाही, कारण की गरमीच एवढी आहे. तर मोकळे पण चांगले नाही वाटत जास्त गळ्यामध्ये. तर जास्त माझे बांधूनच असतात, पण बांधून पण जास्त ठेवू नाही शकत असं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.